अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात प्रथमच जलसाकार विद्रोही शाहीर संभाजी भगत यांच्या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत समाज घडावा हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून कोपरगाव येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या बुद्धिस्ट यंग फोर्स कोपरगाव या सामाजिक संघटनेच्या वतीने गेल्या 12 वर्षांपासून समाजहिताचे उपक्रम राबविले जात असतात। सालाबादप्रमाणे याही वर्षी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने भीम जन्मोत्सव 2025 चे आयोजन करण्यात आले असून सदर भीम जन्मोत्सव निमित्ताने महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध विद्रोही आंबेडकरी जलसाकार भीम शाहीर संभाजी भगत यांचा प्रबोधनात्मक भीमगीतांचा भव्य कार्यक्रमाचे आयोजन सोमवार दिनांक 21 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता शहरातील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान या ठिकाणी करण्यात आल्याची माहिती बुद्धिस्ट यंग फोर्सचे अध्यक्ष विजयराव प्रभाकर त्रिभुवन यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे। बुद्धिस्ट यंग फोर्स कोपरगाव या सामाजिक संघटनेच्या वतीने कायमच समाजहिताचे उपक्रम राबविले जातात। सदर संघटनेच्या मार्फत सर्व महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी मोठ्या उत्साहात डीजे मिरवणूक याला फाटा देत समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करत साजऱ्या करण्यात येत असतात। बुद्धिस्ट यंग फोर्स या संघटनेने हा आगळा वेगळा पायंडा पाडत सर्वांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे। भीम शाहीर संभाजी भगत यांच्या प्रबोधनात्मक भीमगीतांच्या कार्यक्रमाला कोपरगावकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे। यावेळी बुद्धिस्ट यंग फोर्सचे अध्यक्ष विजयराव त्रिभुवन, ज्येष्ठ सल्लागार साहेबराव कोपरे, कार्याध्यक्ष राजेंद्र उशिरे, खजिनदार संजय दुशिंग, प्रसिद्धी प्रमुख अरुण त्रिभुवन, प्रदीप आहिरे, भानुदास त्रिभुवन, भारत सदर, सचिन पगारे, सुनील वाहुळकर, अमोल आहिरे, शंकर बिर्हाडे, भीमराज गंगावणे, रवी धिव्वर, संतोष कोळगे, किरण कसारे, गौतम गायकवाड, अजय उशिरे, प्रशांत कोपरे, राजेंद्र त्रिभुवन आदींसह मोठ्या संख्येने संघटनेचे पदाधिकारी, सदस्य, भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वांना सप्रेम जय भीम। कोपरगाव शहरामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त दरवर्षीप्रमाणे बुद्धिस्ट यंग फोर्स आयोजित शाहीर संभाजी भगत यांचा शाहिरी जलसाचं आयोजन केलेलं आहे। आणि शाहीर संभाजी भगत हे कॉलेजला असताना आंबेडकरी चळवळीमध्ये काम करत होते। आणि शाहीर आणि गायक कसा असावा तर खरोखर चळवळीमध्ये काम करणारा संभाजी भगत यांच्यासारखा शाहीर असावा। कारण अनेक गायक बघितले आपण, प्रत्येक गाण्याला पैसे, परंतु हा जो जलसाकार आहे, हा जो गायक आहे, हा पैसे घेत नाही तर समोर पब्लिकला बसलेल्यांना पैसे देतो। असा हा भीमशाहीर संभाजी भगत यांचा कोपरगाव शहरामध्ये, नगर जिल्ह्यामध्ये प्रथमच आपण त्यांच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। म्हणून सर्व समाज बांधवांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि जे विचार संभाजी भगत मांडतात ते विचार आपण आत्मसात करावेत। कारण बुद्धिस्ट यंग फोर्स गेली 12 वर्षापासून कधी त्यांनी डीजे लावला नाही, कधी मिरवणूक केली नाही। बुद्धिस्ट यंग फोर्सचा उद्देशच हा आहे की आपल्याला समाजामध्ये परिवर्तन घडवायचं आहे। या हेतूने बुद्धिस्ट यंग फोर्सच्या माध्यमातून आपण मागील वर्षी भीमा तुझ्या जन्मामुळे हा कार्यक्रमाचं देखील आयोजन केलं होतं। पाषाणालाही पाझर फोडावा असा तो 35 कलाकारांचा संच होता आणि नाटक होतं। असे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शाहीर संभाजी भगत यांचा शाहिरी जलसा आपण आयोजित केलेला आहे। आणि मला खात्री आहे दरवर्षाप्रमाणे याही वर्षी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहतील। आणि संघटनेबद्दल जर सांगायचं असेल तर संघटनेचे जे उपक्रम आहे ते समाजामध्ये वाखाणण्याजोगे आहे। बुद्धिस्ट यंग फोर्स कधीही धांगडधिंगा करत नाही। बुद्धिस्ट यंग फोर्सच्या माध्यमातून आपण दरवर्षी प्रत्येक महापुरुषाच्या जयंतीला समाज हिताचे उपक्रम राबवत असतो। याही वर्षी आपण शाहीर संभाजी भगत यांचा शाहिरी जलसा आणलेला आहे। मी वारंवार का सांगतो, कारण संभाजी भगत यांचं जे जलसा आहे तो खरोखरच ऐकण्याजोगा आहे।
तुम्ही युट्यूबला जर सर्च केला तर अंगावर शहारे येतील. आणि म्हणून मी पुन्हा एकदा सर्व समाज बांधवाला विनंती करतो की 21 तारखेला सोमवारी सायंकाळी ठीक 7 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान या ठिकाणी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावं आणि शाहीर संभाजी भगत यांचे विचार आत्मसात करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला हा समाज आपण घडवूया. चला बुद्धिस्ट यंग फोर्सला साथ देऊया. चला बुद्धिस्ट यंग फोर्सला साथ देऊया. जय भीम, जय भारत. सर्वांना जय भीम. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले तसेच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त बुद्धिस्ट यंग फोर्स या सामाजिक संस्थेने दिनांक 21 एप्रिल 2025 सोमवार संध्याकाळी 7 वाजता महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक जलसाकार शाहीर संभाजी भगत यांचा गायनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. शाहीर संभाजी भगत हे कोपरगाव मध्ये पहिल्यांदा येत आहे. शाहीर संभाजी भगत हे आंबेडकर चळवळीमध्ये त्यांचं शिक्षण, त्यांचं बालपण गेलेलं आहे. त्यांचा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत असतो. ते अगदी 2 दिवसापूर्वी त्यांचा कार्यक्रम अमेरिकेला देखील झालेला आहे. अशा या महान गायकाचा कार्यक्रम बुद्धिस्ट यंग फोर्स या सामाजिक संस्थेने खास कोपरगावकरांच्या आग्रहास्तव 21 एप्रिल 2025 रोजी संध्याकाळी 7 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान या ठिकाणी ठेवलेला आहे. ह्या कार्यक्रमासाठी सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे अशी बुद्धिस्ट यंग फोर्स तर्फे विनंती. बुद्धिस्ट यंग फोर्स यांचं हे 12 वर्ष आहे. आजपर्यंत बुद्धिस्ट यंग फोर्सने डीजे किंवा मिरवणूक काढलेली नाही. कोपरगावकरांसाठी तसेच महाराष्ट्रातील सर्व आंबेडकर जनतेसाठी हे भूषणाची गोष्ट आहे. आजपर्यंत समाजाला प्रबोधन कसं घडेल ह्या हिशोबाने बुद्धिस्ट यंग फोर्स हे नेहमी तत्परतेची भूमिका घेत असते. आपल्या ह्या सामाजिक जाणीवेतून लोकांना काय मिळेल, बाबासाहेब आंबेडकर त्यांचे विचार हे लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे ही त्यांची भूमिका असते. मी बुद्धिस्ट यंग फोर्स तर्फे पुन्हा एकदा विनंती करतो सदर कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे व या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा ही विनंती. जय भीम, नमो बुद्धाय. तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाला त्रिवार वंदन करून आज या ठिकाणी बुद्धिस्ट यंग फोर्स या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पत्रकार परिषद आयोजन केलेलं आहे. पत्रकार परिषद आयोजन करण्याच्या मागचा उद्देश दिनांक 21/2025 वार सोमवार या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी जलसाकार यांचे व्याख्यान व गीताचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमामध्ये आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि आपण या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. बुद्धिस्ट यंग फोर्स या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गेल्या 12 वर्षामध्ये विविध कार्यक्रम कोपरगावकरांना या ठिकाणी संघटनेने त्यांना त्याचा लाभ घेण्यासाठी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. तरी ह्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे अशी मी आपल्या सर्वांना आग्रहाची विनंती करतो. या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत. सर्वांना सविनय जय भीम. आज अतिशय तातडीने बुद्धिस्ट यंग फोर्स या सामाजिक संघटनेच्या वतीने पत्रकार परिषद बोलवली आणि या पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश हा आहे
की 21 तारखेला जो संभाजी भगत जलसाकार आहे, हे टीव्ही कलाकार टीव्हीवर आपण पाहतो, त्यांचे एकशे बडकर एक असे गाण्यातून ते प्रबोधन करतात. त्यांचा जलसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानात होणार आहे. या आवाहन करण्यासाठी आम्ही पत्रकार परिषद घेतली. तर या पत्रकार परिषदेमध्ये आलेले पत्रकार बंधू या सर्वांचे मी संघटनेचे कार्याध्यक्ष या नात्याने आभार मानतो आणि इथंच थांबतो आणि आपल्या समाज बांधवांना विनंती करतो की तुम्ही या कार्यक्रमाला जास्तीत जास्त उपस्थिती दाखवावी, ही नम्र विनंती. जय भीम.